UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सुप्रिया सुळेनंतर अजितदादांचे भावी मुख्यमंत्री पदाबाबत बारामतीत बॅनरबाजी। ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरने काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते। कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचे कर्तृत्व असावं। भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेचे नेते येतात आणि उमेदवार जाहीर करतात असा अधिकार कोणालाही नाही। शरद पवारांचं नाव न घेता राऊतांवर निशाणा। राऊतांकडून काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यात साजन पाचपुते यांच्या नावाची घोषणा। श्रीगोंद्यात मी कोणतीही उमेदवारी जाहीर केली नाही, पवारांकडे श्रीगोंद्या संदर्भात चुकीची माहिती। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। 10 दिवसात महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण करणार, जागा वाटपाच्या निर्णयानंतर उमेदवार ठरवू, शरद पवारांची माहिती। विदर्भात काँग्रेसची 40 ते 45 जागांची मागणी। मुंबईत ठाकरे गटानं 36 जागांवर दावा केला, म्हणजे तेवढे लढणार असं नाही। जागा वाटपावरील प्रश्नावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळी मोहोळमध्ये गटबाजी। दादा आपसे बैर नाही, राजन पाटील तरी खैर नाही। मुख्य प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक। बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ बंदची केली होती हाक। अजित पवारांचा दौरा रद्द करणारा अजून जन्माला यायचाय, पक्षाविरोधात जो भूमिका घेईल त्याला त्याची जागा दाखवू, अजितदादांचा नाव न घेता उमेश पाटलांना इशारा। मी अजितदादांचा दौरा रद्द करणे इतका मोठा नेता नाही, माझ्या सांगण्यावरून अजितदादा ऐकत असे तर मी या आमदाराची उमेदवारी रद्द केली असती। दादांच्या इशाऱ्यानंतर उमेश पाटलांची प्रतिक्रिया। एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये असताना आम्ही कॉलेजमध्ये होतो, खडसेंना हरिभाऊ जावळेंची बॅग घेऊन जाताना मी बघितलंय। गिरीश महाजनांची खोचक टीका। माझ्या पुण्याईने जामनेरमध्ये महाजनांचा नंबर लागला, एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांना प्रत्युत्तर। जरांगे पाटलांचं सलग 6व्या दिवशीही आंदोलन सुरू, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुणे ग्रामीण, जालना, परभणी, धाराशिवसह ठिकठिकाणी बंद, सर्वांनी शांततेत बंद पाळण्याचं आवाहन। जालन्यातील वडीगोद्रीत ओबीसी आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवला, अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करून वाहतूक वळवली। मराठा ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी। कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्याच ताटात वाढायची अशी सरकारची भूमिका नाही, आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक पाऊल उचलतंय, जरांगे नक्की उपोषण स्थगित करतील, वर्षावरील बैठकीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। आम्ही रस्ते बंद केले असते तर भुजबळांनी नाच्यासारखा थैथयाट केला असता, वडीगोद्रीत मराठ्यांना अडवल्यानं जरांगेंची टीका, तर हाकेंना भुजबळांची साथ असल्याचाही आरोप। जरांगे एकनाथ शिंदेंची तमाशा कंपनी आहे का? फक्त नौटंकी सोंगाड्याचं काम करतो, भाऊ भाऊ म्हणतो आणि आमचंच आरक्षण मागतो, ओबीसी नेते हाकेंचा जरांगेंवर पलटवार। जात धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय, सामंजस्याने प्रश्न सोडवायचे असतात, राज्य सरकारनं लोकांना विश्वासात घ्यावं, आरक्षण आंदोलनावर शरद पवारांचं मत। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी पूर्वच्या जागेवर भाजपचा दावा, माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी घेतली फडणवीसांची भेट, लोकसभेची आकडेवारी सांगत जागेची मागणी। प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवून निवडून येत नाही, आंबेडकरांनी एनडीएत यावं, त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करतो, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खुली ऑफर। ईद आणि मोहरमसाठी जम्मू काश्मीरमध्ये 2 मोफत गॅस सिलेंडर देणार, निवडणूक रॅलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन, प्रत्येक घरातील एका महिलेला वार्षिक 18,000 रुपयांचा धनादेश देण्याची घोषणा। भारताचा बांगलादेश विरुद्ध दणदणीत विजय, पंत, गिल, अश्विन, जडेजाची कसोटी मालिकेत आघाडी, बांगलादेशचा 280 धावांनी पराभव। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।